नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म. मित्रांनो, आगामी काळामध्ये गट ब आणि गट क परीक्षा या मुख्य परीक्षा होणार आहे 17 मे आणि 7 जूनला. त्या संदर्भात आपल्याला इंग्रजी व्याकरण हा जो विषय आहे तो खूप जास्त कधी कधी अवघड वाटत असतो. तसं पाहायला गेलं तर आयोगानं लँग्वेज पेपर म्हणजे जो आपला पेपर पहिला आहे त्यामध्ये 2 भाषांचे विषय टाकलेले आहेत. एक आहे मराठी व्याकरण आणि एक आहे इंग्रजी व्याकरण. आता होतंय काय, मराठी व्याकरण बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांना सोपं वाटतं. असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना मराठीला 50 पैकी 40-45 लेवलला सुद्धा मार्क पडतात, त्यापेक्षा पण जास्त पडतात. पण मग इंग्रजी व्याकरण म्हणलं की कुठेतरी आपण थोडंसं मागं पडतो आणि ही असते आपल्या मनामधली भीती. आणि या मनामधल्या भीतीला थोडंसं दूर करण्यासाठी ही आपण 40+ मार्काची स्ट्रॅटेजी केलेली आहे. जरीही आपण 40+ स्ट्रॅटेजी केली असेल याचा अर्थ असा नव्हे की आपल्या प्रत्येक वेळी पडणार आहेत. पण आपण असं ट्राय करूया की टार्गेट आपण जास्त ठेवलं तरी सुद्धा आपल्याला लँग्वेजच्या पेपरला 75+ मार्क येणं गरजेचंच आहे. आता या ठिकाणी फक्त इंग्रजी व्याकरणाबद्दल मी जास्त बोलेन. आगामी अभ्यास कसा असला पाहिजे, कोणते सोपे घटक आहेत किंवा कोणते मध्यम वाटतात, असे घटक आहेत जे खूप जास्त अवघड असतात किंवा असं बऱ्याच वेळा वाटतं की हा एखादा घटक केला आता तात्पुरता 2-3 दिवस सोपा वाटतो, पण 4 दिवस गेले त्या घटकावर तुम्हाला काहीच प्रश्न विचारले तुम्हाला काहीच येत नाही. मग असं आपण थोडंसं अनालिसिस करूया. किंवा आयोगाचं जर आपण पीवायक्यू सेशन काढले किंवा जर आपण आयोगाचे पीवायक्यू प्रश्नपत्रिका काढल्या 2023 आणि 24च्या प्रश्नपत्रिका एकदा चाळून घ्या. त्यामध्ये असे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला 5-6 सेकंदामध्ये सुटण्यासारखे आहेत, पण असे बरेचसे वोकॅबचे प्रश्न आहेत किंवा शब्दसंग्रहावरचे प्रश्न आहेत ज्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. आणि महत्वाचा मुद्दा काय आहे तर 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला यातनं काहीतरी गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि आवडल्यास नक्की लाईक सुद्धा करा. आणि इतर जे एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत ज्यांचा इंग्रजीकडे थोडासा जास्त विश्वास नाही किंवा बघण्या दृष्टिकोन असं की हा जास्त अवघड विषय, तर त्यांना थोडंसं बऱ्यापैकी लक्षात येईल की इंग्रजीतनं आपण सुद्धा मार्क गोळा करू शकतो. शेवटी आपल्याला काय करायचं आहे की सिलेक्ट होणं हे महत्वाचं आहे. तुम्ही कुठले मार्क गोळा करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. आता यासाठी आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर नुकतीच एक बॅच लॉन्च केलेली आहे, एमपीएससी गट ब आणि गट क स्पेशल मुख्य परीक्षा. यामध्ये आपण सविस्तर मराठी व्याकरण म्हणजे पेपर 1 असेल आणि पेपर 2 असेल अशा सविस्तर गोष्टी केलेल्या आहेत. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, वेगवेगळ्या एक्झाम मध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांनी यश प्राप्त केलेले आहे. असेच तुम्हाला शिक्षक वृंद या ठिकाणी शिकवणार आहेत. त्यामुळे काही जरी अडचण आल्यास किंवा काही संपर्क साधायचा असल्यास, बॅच बद्दल माहिती घ्यायची असल्यास तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकाला संपर्क साधू शकता किंवा महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावर तुम्हाला बॅच भेटून जाईल. आपण मित्रांनो सुरुवात करूया. बघा, आता जर इंग्रजीचा फक्त विचार करायचा म्हणला तर आयोगानं काय केलेलं आहे, आपण त्यांची परीक्षा पद्धत समजून घेऊया. बघा, आयोगानं काय केलंय तर इंग्रजीसाठी आपल्याकडे 50 प्रश्न आहेत, बरोबर. त्यानंतर या 50 प्रश्नाला आपल्याकडे एकूण 100 गुण आहेत. म्हणजे मला असं म्हणायचंय की आयोगानं एका प्रश्नाला 2 गुण दिलेले आहेत. इथं काय मॅटर नाहीये, कारण का शेवटी निगेटिव्ह मार्किंग किती आहे, 1/4 आहे. म्हणजे समजा जर एक प्रश्न 1 मार्काला असेल तर त्या ठिकाणी 0.25 मार्क वजा होणार आणि एक प्रश्न 2 मार्काला असेल त्या ठिकाणी 0.50 मार्क वजा होणार. लक्षात येते का तुमच्या? ठीक आहे, वेळ आहे बघा. हा, इथं सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा कोणता आहे मित्रांनो, पेपर 1 असतो त्यासाठी आपल्याकडे फक्त 60 मिनिटाचा वेळ आहे. 60 मिनिटं तशी तुम्हाला लय वाटतात, पण ती 1 तासाचा विचार करा. म्हणजे जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर पडतो टाइम स्टार्ट झालेलाच आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला 2 भाषांचे वेगळे पेपर आहेत. एक आहे मराठी व्याकरण, एक आहे इंग्रजी व्याकरण. म्हणजेच काय, तुम्हाला दोन्ही पेपर सायमल्टेनियस एकाच ठिकाणी असणार आहेत. एकाच पेपरमध्ये तुम्हाला 2 भाग असणार आहेत. म्हणजेच काय, पहिला 1 ते 50 प्रश्न हे तुमचे मराठी व्याकरणाचे असतात आणि पुढचे 51 ते 100 प्रश्न हे तुमचे इंग्रजी व्याकरणाचे असतात. म्हणजे विचार करा मित्रांनो, 100 प्रश्नासाठी आयोगानं 60 मिनिटं दिलेली आहेत. टोटल म्हणतोय, यातले इंग्रजीचे 50 प्रश्न आहेत ना, मराठीचे 50 प्रश्न झाले. 100 प्रश्नाला आयोगानं टोटल 60 मिनिटं दिलेले आहेत. साधा विचार करा, 100 प्रश्न 60 मिनिटं म्हणजे तुमचे तुमचं 1 मिनिटामध्ये जवळपास 2 प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. पण पॅसेज पण लक्षात ठेवायचं. आपण सविस्तर गोष्टी करूया, कुठं आपल्याला चांगले मार्क मिळवू शकतो किंवा कुठं आपल्याला असं वाटतं की चांगलं स्कोअर करता येईल, आपण याच्यावर सविस्तर काही गोष्टी करूया. आता जर मी 2023 आणि 2024चा जर मी एक आढावा घेतला, गट ब आणि गट क ची मुख्य परीक्षा, तर यामध्ये मला असं वाटतं की लक्षात ठेवायचं, फॉर एक्झाम्पल जी गट क ची मी सुद्धा मेन्स दिली होती त्या पहिल्या पेपरला मला 84च्या आसपास काहीतरी स्कोअर होता, पण आयोगाच्या सेकंड कीनं तो काहीतरी 82-83च्या आसपास झाला. तुम्ही माझं नाव पण सर्च करू शकता. ठीक आहे, तर मला असं वाटतं की 100 पैकी तुम्ही जरी समजा
75च्या वरती टार्गेट ठेवलं तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात, म्हणजे एकूण दोन्ही पेपरला मिळून. ठीक आहे, 75 प्लस पहिला पेपर, 70-75 दुसरा पेपर, तुमचे 150च्या वरती टार्गेट पाहिजे. ठीक आहे, आता मला याबद्दल बोलायचंय की जो गट ब आणि गट क चा 2023-24चा पॅटर्न आहे, त्यामध्ये जो आयोगाचा सिलेबस काय सांगतो, आयोगानं एकदम 5 ते 6 शब्दामध्ये सिलेबस आवरलेला आहे. आयोगाचं काय म्हणणं आहे की ग्रामर आलं पाहिजे, आयोगाचं काय म्हणणं आहे किंवा पार्ट्स ऑफ स्पीच पाहिजे, त्याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस पाहिजेत, रीडिंग आणि कॉम्प्रेशन पाहिजे. तर आपण काय करूया, आयोगाचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे या भागामध्ये आपण थोडं विभागूया. ओके, याला मी म्हणेन इंग्रजीमध्ये हा थोडासा ग्रामरचा भाग आहे, बरोबर. हा तुमचा व्होकॅब्युलरीचा भाग झाला. आपण मराठीमध्ये काय म्हणूया, शब्दसंग्रह असं म्हणूया. त्यानंतर हा पॅसेज आहे, याला मी काय म्हणेन, रीडिंग अँड कॉम्प्रेहेन्शन, म्हणजेच काय, उतारा वाचन व तुम्हाला त्यावरील प्रश्न सोडवायचे आहेत. बरोबर, एकदम क्लिअर झालं. आता या 3 भागामध्ये जेव्हा मी सिलेबस विभागतो तर मला ग्रामरचा पहिला विचार करावा लागेल. आता लक्ष द्या, जरी आयोगानं फक्त ग्रामर, तुम्ही आयोग सिलेबस काढा तुम्हाला समजेल, आयोगानं टाकलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच आणि ग्रामर. इथं पण ग्रामरच, हे सगळं ग्रामरचाच भाग आहे. म्हणजे आयोगानं आपला मूर्खात काढण्याचा प्रकार झाला. आपण काय करूया, या ग्रामरच्या एका शब्दाला वेगवेगळ्या अँगलचा विचार करूया. बघा, जर मी ग्रामरचा भाग पाहिला तर मला सांगा मित्रांनो, मराठी करा किंवा इंग्रजी करा, तुम्हाला सुरुवातीला शब्दांच्या 8 जाती येणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, पार्ट्स ऑफ स्पीच. बरोबर, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय काय येणार, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, पहिले 4 झाले, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन, पुढचे 4 झाले. तुम्हाला असे 8 शब्दांच्या जाती करावं लागेल. आयोगाचे प्रश्न या ठिकाणी 7, 8, 9च्या आसपास विचारले जातात. म्हणजे काय, तुमच्या शब्दांच्या जातीला डावलू नका, शब्दांच्या जातीवर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचं. तुम्हाला व्यवस्थित सांगेन मी नंतर. ठीक आहे, 8 जाती आहेत. आता या शब्दांच्या 8 जाती असतील, पण आयोगाच्या PYQ मध्ये आपल्याला बऱ्यापैकी व्हॉइस असेल, स्पीच असेल, क्वेश्चन टॅग असेल, मूड असेल, क्लॉजेस असतील, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग हे टॉपिक आले कुठले, हे टॉपिक ग्रामरचाच भाग आहे, फक्त ते ऍडव्हान्स भागामध्ये येतं. आलं का लक्षात. बेसिक ग्रामर काय आहे, शब्दांच्या 8 जाती करून पटपट घ्यायच्या, आणि त्या प्रत्येक टॉपिकला तुम्हाला एक ऍडव्हान्स घटक करावा लागेल. म्हणजे बघा, ग्रामरमध्ये काय काय येणार, शब्दांच्या 8 जाती, त्याचबरोबर व्हॉइस, स्पीच, टेन्स, क्वेश्चन टॅग, आर्टिकल, क्लॉजेस, सिंथेसिस, या घटकावर जास्त प्रश्न आहेत. म्हणजे शब्दांच्या 8 जाती या 8 घटक झाले, आणि एक्स्ट्रा तुम्हाला 8-9च्या आसपास घटक करावे लागतील. आणि यावर आयोगाचे प्रश्न हमखास आहेत. तुम्हाला मी शेवटी सांगेन की आयोग कुठल्याही पेपरमध्ये 6 ते 7 टॉपिकवर हमखास प्रश्न टाकतं. ते प्रत्येकाला आलेच पाहिजेत, ते आपल्याला ऑप्शनला टाकायचे किंवा आपल्याला विकल्पाला टाकायचे नाहीत. ठीक आहे, हे तुमचे झाले ग्रामरचे भाग. आपण सविस्तर पण बघूया पुढं. बघा, नंतर आहे शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रह एवढा बारका शब्द वाटतो ना, लहान व्होकॅब्युलरी, पण यामध्ये आयोगानं सांगितलेलं आहे, यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस हे सुद्धा असतात. यामध्ये समानार्थी म्हणजे सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम्स हे सुद्धा असतात. यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखे घटक हे सुद्धा असतात. यामध्ये प्रोवर्ब्स हे सुद्धा असतात. यामध्ये परत कन्फ्युजिंग वर्ड्स किंवा स्पेलिंग एरर्स पण पकडायच्या मध्ये वेगळा भाग. कन्फ्युजिंग मध्ये म्हणजे ऐकायला सेम वाटतात पण त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. कधी कधी स्पेलिंग सेम असतं पण दोन त्याचे अर्थ वेगळे होतात. आलं का लक्षात? मला लक्षात ठेवायचं कन्फ्युजिंग काय काय असतात तर ते असतात होमोफोन्स, ते असतात होमोग्राफ्स आणि ते असतात होमोनिम्स. मग यांना विसरू नका. ठीक आहे, होमोफोन्स, होमोग्राफ्स, होमोनिम्स आणि पॉलिसेमी ते वेगळे केले तरी चालेल पण हे तीन महत्वाचे आहेत. कन्फ्युजन वाटतं ठीक आहे ते आपण थोडं एखाद्या वेगळ्या लेक्चरला करू. येते लक्षात. सो वोकॅब्युलरीला सुद्धा आयोगाचा एवढा पॅटर्न आहे. त्यानंतर पॅसेज 100% आयोग पॅसेज विचारतं ज्याला 5 प्रश्न असतात आणि पॅसेज थोडासा लेंदी पण असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं इथं पॅसेजनं कधीही तुम्ही प्रश्न सोडवायला सुरुवात करू नका. तुमच्याकडे व्याकरण आणि वोकॅब्युलरी जिवंत आहे, तुम्ही त्याच्या मागे लागा. पॅसेजला सुद्धा काय काय विद्यार्थी फोकस करतात. माझा वैयक्तिक सुद्धा अनुभव आहे. जेवढा मी आतापर्यंत जेवढ्या मीन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी कधीही पॅसेज सुरुवातीला घेतला नाही. फक्त एकदा असं जाणवलं की जर पॅसेजला मी सुरुवातीला अटेम्प्ट केला तर माझा बराचसा वेळ हा पॅसेज वाचण्यामध्ये जातो आणि आपण तर पॅसेज खतरनाक वाचतो.
पॅसेज वाचायला लागलो, पॅसेज वाचून झाला, प्रश्नाकडे आलो, पुन्हा पॅसेज वाचला, दुसऱ्या प्रश्नाकडे आलो, पुन्हा पॅसेज वाचला. म्हणजे तुम्ही 5-5 वेळा पॅसेज वाचता फास्टमध्ये, त्याची गरजच नाहीये. पॅसेज मधून मार्क घेण्यापेक्षा या 2 सेक्शन मधनं पटापट मार्क घ्यायचे. आता हा सेक्शन लक्ष द्या, आपण डिटेलमध्ये घेऊया, कारण महत्वाचं हेच आहे की तुमचं टार्गेट सेट झालं पाहिजे. आता मला माहित आहे की जर समजा मी व्याकरणाचे मुद्दे पाहिले तर आयोग बघा, शब्दांच्या 8 जाती मी या एकत्र घेतो, ठीक आहे. त्यानंतर वेगळं टॉपिक करूया आपण, आर्टिकल, ओके, डिग्री, टेन्स, व्हॉइस आणि स्पीच, ओके. त्यानंतर क्वेश्चन टॅग, मूड्स, पंक्च्युएशन मार्क, आणि याच्यामध्ये थोडासा एखादा प्रश्न 100% असतो, तो म्हणजे एरर स्पॉटिंग. आयोगाच्या पॅटर्न मध्ये एका दुसरा प्रश्न असतो एरर स्पॉटिंग. म्हणजेच तुम्हाला एक वाक्य दिलं जातं ज्याच्यामध्ये ABCD नावाचे ऑप्शन असतात, तुम्हाला असे पर्याय दिले जातात, आणि वाक्याच्या कोणत्या भागामध्ये, कोणत्या पार्टमध्ये जिथं एरर असेल, एरर म्हणजे काय, कदाचित वर्ब चुकीचा असेल, प्रिपोजिशन चुकीचा असेल, प्रोनाउन चुकीचा असेल, किंवा कुठल्या प्रकारचा नियम फॉलो करत नाही, असं जर कोणत्या वाक्याचा भाग असेल, तुम्हाला त्यात ओळखायचं आहे या ठिकाणी चूक आहे, तुम्हाला तो पर्याय निवडायचा आणि खाली त्याला गोल करायचा आहे, ठीक आहे. असा एक प्रश्न एरर स्पॉटिंगला असतो. आता बघा, शब्दांच्या 8 जाती जर तुम्ही प्रॉपरली केल्या, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या व्याकरणामध्ये 40+ स्ट्रॅटेजी आपण करू शकतो. कशामध्ये? इंग्रजी व्याकरणामध्ये. फक्त प्रत्येक घटकाला प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. बघा, शब्दांच्या 8 जाती आहेत, तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. त्या 8 जातीमध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, जास्तीत जास्त वर्ब, प्रिपोजिशन आणि कंजक्शन याच्यावर प्रश्न जास्त असतात. बाकीच्यावर पण प्रश्न विचारले जातात, पण आयोगाला माहित आहे की पोरांना प्रिपोजिशन अवघड जातं, कारण त्याच्यामध्ये फ्रेझल वर्ब असतात, ते अवघड जातं. प्रिपोजिशन फ्रेजेस पण असतात. कंजक्शन अवघड जातं, कारण त्यामध्ये 2 प्रकारचे कंजक्शन टाईप येतात, एक येतं कोऑर्डिनेटिंग, एक येतं सबऑर्डिनेटिंग. पुन्हा वाक्याचे प्रकार पण पडतात, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे काय, जर या 3 घटकाला पाहिलं तर सरासरी मित्रांनो जवळपास इथंच तुम्हाला 5 ते 6 प्रश्न तुमच्या मेन्सला येणार आहेत इंग्रजीवर, म्हणजे या घटकावर. आता मला सांगा, शब्दांच्या 3 जाती या ठिकाणी गेल्या, अजून माझ्याकडे शब्दांच्या 5 जाती शिल्लक आहेत, त्याच्यावर सरासरी 3-4 प्रश्न येणारच आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं, याच सेक्शनला मिळून जवळपास माझ्याकडे 8 ते 9 प्रश्न येतात. कुठल्या म्हणतोय मी? शब्दांच्या 8 जाती हमखास अभ्यास करून घ्या. शब्दांच्या 8 जाती प्रॉपरली जमल्या, तुम्हाला 6-7 मार्क आरामात येणार आहेत. आणि ते प्रश्न अवघड नसतात, फक्त प्रिपोजिशन, कंजक्शन थोडासा अवघड असतो. बाकी फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रोनाउन, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट तुमचं डिग्री असेल, सॉरी नाउन असेल, प्रोनाउन, टाईप ओळखा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. गट कच्या मागच्या मेन्सला एक प्रश्न विचारला होता की बाबा एव्हरीबडी नावाचा एक शब्द आहे, तो कोणता प्रोनाउन आहे? तुम्हाला माहिती पाहिजे एव्हरीबडी काय असतो. एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग हे सगळे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. इच असेल, एव्हरी असेल तर हे सगळे काही आहेत, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. तुम्हाला तो अभ्यास करावा लागला, आपण ते करणारच आहोत लेक्चरमध्ये, ठीक आहे. बघा, शब्दांच्या 8 जाती, हे सगळे जेवढे 8 ते 9 याच्यामध्ये प्रश्न असतात. त्यानंतर आर्टिकलला हमखास एका दुसरा प्रश्न असतो. कधी कधी फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट आर्टिकल असा एक प्रश्न असतो. कधी कधी तुम्हाला ABC दिलं जातं आणि विचारतात कोणतं वाक्य आर्टिकलचं बरोबर आहे. त्यातलं 2 वाक्य बरोबर असतील, 1 वाक्य बरोबर असेल, तुम्हाला त्या प्रकारे पर्याय निवडायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर डिग्री नावाचा टॉपिक आहे, त्याच्यावर 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न असतात. काय म्हणून? डिग्री ओळखा, किंवा म्हणजे तुमच्या आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स मध्ये, किंवा डिग्री कन्वर्ट करा असा एक प्रश्न असतो. डिग्री ओळखणं सगळ्यांना जमतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना डिग्री कन्वर्ट करा असं अजिबात जमत नाही. मग डिग्री कन्वर्ट करा हा एक टॉपिक जो आहे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे, ठीक आहे. डिग्री कन्वर्ट करणं म्हणजेच काय? पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह मध्ये, किंवा वायसे वर्सा कोणती डिग्री घेऊ शकता. त्यानंतर टेन्सला गट क आणि गट ब मध्ये मेन्सला एखादा प्रश्न विचारला जाईल, दिलेलं वाक्य टेन्स मध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच समजा दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये असेल, तुम्हाला विचारलं जाईल ते फ्युचर कंटिन्युअस मध्ये करा, किंवा दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखा. मग तुम्हाला टेन्स पण बऱ्यापैकी माहिती झाले पाहिजेत, ठीक आहे. त्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना, मॅक्सिमम विद्यार्थ्यांना अवघड जाणारा घटक म्हणजेच काय? तर व्हॉइस आणि स्पीच. मित्रांनो, अशी एकही एक्झाम नाहीये एमपीएससीची ज्याच्यामध्ये चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस हा प्रश्न नाहीये,
किंवा चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस हा प्रश्न नाहीये, किंवा चेंज द नरेशन हा प्रश्न नाहीये. नरेशन म्हणजेच काय, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करणं. आणि लक्षात, याच्यावर सरासरी पाहायला गेलं तर 3 ते 4 प्रश्न 100% असतात. 2 प्रश्न कन्व्हर्जनचे, 1-2 प्रश्न एरर स्पॉटिंग मध्ये किंवा करेक्ट सेंटेन्स मध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन टॅग एक असतो की फिल इन द ब्लँक, म्हणजे क्वेश्चन टॅग ओळखा असा एक प्रश्न असतो, किंवा एक असतो क्वेश्चन टॅग कोणता बरोबर आहे 3 वाक्यामधला, म्हणजे करेक्ट सेंटेन्सचा पॅटर्न. ठीक आहे. तुम्ही मिनिमम एकच पकडतो किंवा 2 विचारू शकते. त्यानंतर मूडचा एक हमखास प्रश्न असणार आहे. एरर स्पॉटिंग मध्ये पंक्च्युएशन मार्कचा एक प्रश्न असणार आहे. आणि ओके, याच्यामध्ये एक राहिला तो म्हणजे सिंथेसिस, वाक्याचे प्रकार, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कशाच्या आधारावर, कंजक्शन वापरून तुम्ही वाक्याचे प्रकार सुद्धा करू शकता. याच्यावर एका दुसरा प्रश्न असेल. आणि एरर स्पॉटिंगला सुद्धा एक प्रश्न असणारच आहे. आलं का लक्षात. गट ब आणि गट क 23-24 हा पॅटर्न पाहिल्यास तुम्हाला हे सविस्तर मी सांगितलेलं आहे. आता मला सांगा, ग्रामरला पाहायला गेलं, हा व्याकरणाचा भाग आहे ना. बघा, शब्दांच्या 8 जातीवर एकूण 8 प्रश्न आहेत. आर्टिकलला 1-2 प्रश्न आहेत. म्हणजे आपण मिनिमम जरी पकडले 8, 9, 10, 11, 14, 15, 16, 17, 18, 19 जवळपास विचार करायला लागेल मित्रांनो. तर नाही जरी म्हणलं तर 20, म्हणजे आपण मिनिमम पकडूया 18 ते 20 मार्काला तुम्हाला ग्रामरवर प्रश्न असतात. बरोबर की नाही. बरं, आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असेल, सर तुम्ही आम्हाला प्रत्येक टॉपिकची ओळख तर करून दिली, पण प्रश्न कसे पडतात, मग आपण त्याच्यावर जरा विचार करूया. मित्रांनो, ग्रामरचा विचार केला तर लक्षात ठेवायचं, या ग्रामरच्या घटकावर म्हणजेच जो व्याकरणाचा घटक आहे याच्यामध्ये कसले कसले प्रश्न पडतात. एक असतो फिल इन द ब्लँक. बरोबर, तुम्हाला दिलेली गाळलेली जागा भरायची आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्या रिकाम्या जागामध्ये पॅटर्न कुठले असतात, जास्तीत जास्त आर्टिकलचा प्रश्न फिल इन द ब्लँकला असतो, प्रिपोजिशन फिल इन द ब्लँकला असतं, ऍडजेक्टिव्ह फिल इन द ब्लँकला असतं, वर्ब आणि टेन्स फिल इन द ब्लँकला असतं. म्हणजेच हे तुम्हाला पॅटर्न स्टडी करायचे आहेत. तुम्हाला असं कोणी सांगत नाही, पॅटर्नचा अभ्यास करून घ्या. एक पॅटर्न कोणता असतो, प्रश्नांचा दिलेला जागा भरा, म्हणजे फिल इन द ब्लँक हा एक पॅटर्न झाला. दुसरा पॅटर्न नसतो अंडरलाईन केलेला शब्द ओळखा. अंडरलाईन केलेला जो काही वर्ड आहे त्याची जात ओळखा किंवा तो शब्द ओळखा. याच्यामध्ये सुद्धा काय असतं, कदाचित शब्दांच्या 8 जातीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यातल्या एका शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. तुम्हाला काय विचारणार की अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा. तो परत नाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, ऍडवर्ब असेल, प्रिपोजिशन असेल. आलं का लक्षात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 3 सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे मॅच द फॉलोइंग, म्हणजेच जोड्या लावा किंवा जोड्या जुळवा. लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला कदाचित वाक्य दिले जातात. फॉर एक्झाम्पल, गट अ आहे आणि गट ब आहे. इकडं प्रोनाउनला प्रश्न असतात. कधी कधी तुम्हाला वर्बला सुद्धा प्रश्न विचारतील, ऍडवर्बला सुद्धा प्रश्न विचारतील. हे लक्षात ठेवायचं. शब्दसंग्रहामध्ये सुद्धा पॅटर्न हा जास्त असतो, पण त्यात मी तुम्हाला नंतर सांगेन. आता फक्त आपण ग्रामरचं बघायला लागलोय ना. ठीक आहे. चौथा पॅटर्न जो सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड वाटतो तो म्हणजे फिक्स. काय असतं त्याच्यामध्ये, तर फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स, चुकीचे वाक्य ओळखा, किंवा फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स, किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बघा, पॅटर्न तोच आहे. पॅटर्न कोणता आहे, ओळखणे, आयडेंटिफाय करणे. पण काय ओळखायचंय, 4 वाक्य दिली जातात. कसा पॅटर्न असतो बघा, 3 किंवा 4, ए, बी, सी किंवा डी. आणि काय विचारणार, इथे एक वाक्य आहे, इथे एक आहे, इथे एक आणि इथे एक. विचारणार काय, 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यामधून बरोबरची वाक्य ओळखा किंवा दिलेल्या वाक्यामधून चुकीची वाक्य ओळखा. करेक्ट सेंटेन्सवर विद्यार्थ्यांना मार्क मिळतात, पण इनकरेक्टला आपण या ठिकाणी घोळ करतो. एकतर विचारलं काय, तुम्हाला अयोग्य विचारलेलं आहे. माझ्या जास्त घोळ होतो ना, चूक, अचूक, बरोबर नाही, बरोबर आहे, अयोग्य आहे, अयोग्य नाही. आता मी तुम्हाला विचारतो की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट इनकरेक्ट. म्हणजेच काय, नॉट इनकरेक्ट पहिला समजून घ्या. इनकरेक्ट म्हणजे चुकीचं, नॉट म्हणजे चुकीचं नाही, म्हणजेच काय, बरोबर आहे. असा वेगवेगळा अर्थ काढावा लागतो. आणि या 4 प्रकारचे प्रश्नांची पद्धत तुम्हाला ग्रामरमध्ये समजून जाते. ग्रामरला टॉपिक तुम्हाला मी सांगितलेले आहेत. टॉपिक या प्रकारचे असतात. इथून आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेणं गरजेचं आहे. आलं का लक्षात.
ओके, आणि या प्रकारची प्रश्नांची पद्धत असते. आता आपण बघूया, जर आपण वोकॅब्युलरीचा भाग बघितला, ठीक आहे, जर आपण वोकॅब्युलरीचा भाग बघितला तर या वोकॅब्युलरीमध्ये कोणते कोणते शब्द आहेत बघा, इडियम्स, फ्रेजेस हे सगळे आहेत. आता आपण काय करूया, या वोकॅब्युलरीला थोडंसं विस्तृतपणे आपण डिस्कस करूया की वोकॅब्युलरीमध्ये पाहायला गेलं तर 2023-24 पॅटर्न आहे किंवा यापूर्वी सुद्धा जी काय प्रश्नपत्रिका आपल्याला अवेलेबल आहे त्यामध्ये वोकॅब्युलरीला कसा त्यांनी एक मार्किंग पॅटर्न दिलेला आहे. लक्षात ठेवायचं, वोकॅब्युलरीला एकतर इडियम्स आहेत मग सांगितल्याप्रमाणे किंवा फ्रेजेस आहेत, सिनॉनिम असतील, अँटोनिम असतील, सबस्टिट्यूशन असेल, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, आणि कन्फ्युजिंग. याच्यामध्ये मी एरर पण घेतो, कोणते, स्पेलिंगचे एरर. आता लक्ष द्यायचं मित्रांनो, जर मगाशी पाहिल्याप्रमाणे ग्रामर जर 18 ते 20च्या आसपास प्रश्न असतील, सेम जवळपास सेम या वोकॅब्युलरीला सुद्धा नाही जरी म्हणलं तरी 17 ते 18 प्रश्न असतातच. त्यातल्या त्यात लक्षात ठेवायचं मित्रांनो, इडियम्स आणि फ्रेजेसला 4च्या आसपास प्रश्न जातात, 4-5च्या आसपास. सिनॉनिम, अँटोनिम मिळून तुम्हाला पुन्हा 4च्या आसपास प्रश्न जाणार आहेत, 4 ते 6. पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूशन 3 ते 4च्या आसपास प्रश्न असणार आहेत. आणि तुमचे कन्फ्युजिंग वर्ड्स आणि एरर्सला नाही जरी विचार केला तर 5 ते 6 प्रश्न असणार आहेत. आणि एखादा पूर्ववड पण असेल, म्हणजे तुम्हाला म्हणी सुद्धा पूर्ण करायचे आहेत, तुम्हाला म्हणीचा अर्थ सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. मग इथं पूर्ववड तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 2 किंवा 3 प्रश्न असतात. सरासरी पाहायला गेलं 4-4, 8, 3, 11, 5, 16 आणि 3, 19 म्हणजेच काय, ही तुमची रेंज लक्षात ठेवायची. आता या वोकॅब्युलरीला सुद्धा कोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात तर लक्षात ठेवायचं, आयोगाला सगळ्यात आवडता प्रश्नाचा पॅटर्न कोणता असतो, तो म्हणजे मॅच द फॉलोइंग. आणि या मॅच द फॉलोइंगला आयोग काही विचारतं. या एका गटामध्ये सिनॉनिम, त्याचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. एका गटामध्ये शब्द असतील, तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे. एका गटामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, तुम्हाला त्याचा अर्थ सांगायचा आहे. इथं कोणत्याही प्रकारचं लॉजिक लागू शकतं, कारण का आयोगाला माहित आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार शब्द माहिती करून घेण्यास त्यांचं काम आहे. ठीक आहे, मॅच द फॉलोइंग काही विचारू शकतात, तुम्ही सुद्धा चालू शकता प्रश्नपत्रिका. दुसरी गोष्ट, एक असतं अंडरलाईन शब्द जो केलेला आहे त्याचा अर्थ सांगा. या पॅटर्न मध्ये कुठले कुठले हे असतात घटक, एक असतं सिनॉनिम, एक असतं अँटोनिम, एक असतं वन वर्ड सबस्टिट्यूशन, एक असतं इडियम्स. इथे लक्षात काय विचारतील, नियरेस्ट मिनिंग, अपोजिट मिनिंग. नियरेस्ट म्हणजे काय, सिनॉनिम. अपोजिट म्हणजे काय, अँटोनिम. हे तुम्हाला अंडरलाईन केलेल्या शब्दांचा समूह असतो किंवा शब्द असतो, तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला ते अर्थ निवडायचा आहे. त्यानंतर तिसरा पॅटर्न असतो तो म्हणजे फिल इन द ब्लँक. आणि यामध्ये सुद्धा ऑन अन ॲव्हरेज हे सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता लक्षात ठेवायचं, यामध्ये एक आहे एरर. कोणता एरर असतो, जो स्पेलिंगचा एरर असतो. आणि आयोग 100% यावर एखाद दुसरा प्रश्न विचारणारच आहे, याला डावलायचं नाही. सगळ्यांनी PYQ स्टार्ट करून घ्यायची. आपल्या बॅचमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे PYQ अनालिसिस करून किंवा अभ्यास करत असताना चित्रांच्या माध्यमातून आपण कसं करू शकतो यावर आपण जास्त भर दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रश्नांची ओळख कळली का, इथं तुम्हाला घटक सांगितला, तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रश्नांची पद्धत पण सांगितली. त्यामुळे अजिबात मिसमॅच करू नका. करेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स, मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक, अंडरलाईन केलेल्या शब्दांची जात किंवा शब्द ओळखा, याच प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला झालं ग्रामर आणि तुमचं कोणतं वोकॅब्युलरी. आता आपण थोडं पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, मी तुम्हाला सांगितलं की आगामी नेमकं करायचं काय. त्यापूर्वी आपण एक घटक घेऊ, तो म्हणजे तुमचा पॅसेज. नियोजन आपण करूयाच, पण पॅसेज महत्वाचा आहे. पॅसेजला 5 प्रश्न असतात. शक्यतो इंग्रजीमध्ये जो शेवटचा, फॉर एक्झाम्पल इंग्रजीला किती प्रश्न असणार आहेत, 51 ते 100 हे असे 50 प्रश्न असणार आहेत. पण लक्षात ठेवायचं, प्रश्न क्रमांक 96 ते 100 हे शक्यतो पॅसेजचे असतात मॅक्सिमम, जास्तीत जास्त वेळेस, तर पॅसेजचा शेवटी असतो जास्तीत जास्त वेळेस. ठीक आहे, 5 प्रश्न असणार आहेत, 96, 97, 98, 99, 100. हे 5 प्रश्न तुम्हाला पॅसेज वाचून सॉल्व्ह करायचे आहेत. पॅसेज एकतर पटपट वाचा, वाचून समजत नसेल, बेस्ट आयडिया आहे 1, 2, 3, 4, 5 प्रत्येक प्रश्न वाचा. प्रत्येक प्रश्नामध्ये कीवर्ड्स असतात, त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करा, कीवर्ड्सला अंडरलाईन करून घ्या. आणि पॅसेज वाचत असताना तुमचं लक्ष त्या कीवर्डवरच गेलं पाहिजे, जेणेकरून काय होतं, आपल्याला कळतं की पहिल्या प्रश्नामध्ये मी ह्या कीवर्डला अंडरलाईन केलं होतं आणि त्या प्रकारचं मला इथं वाक्य दिसलं, लगेच मी उत्तर निवडलं. आज सुद्धा करू शकता, पण पॅसेजला वेळ काढणं गरजेचं आहे. म्हणून म्हणलं मराठी एकदम चांगलं करून घ्या.
मराठीला तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागले, तुम्हाला इंग्रजीला एक्स्ट्रा 5 मिनिटं लागलेच पाहिजेत, कारण का त्या ठिकाणी थोडंसं मिसमॅच पण होणार आहे. टाइम आपण ठरवून तसं कधी कधी करत पण नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये काय आहे, 50 मराठी आहेत, 50 इंग्रजी आहेत. कधी कधी मराठीलाच 35-38 मिनिटं लागतात. तुम्ही साधा विचार करा, इंग्रजीला वाचून समजून घ्यायला वेळ लागतो, त्याला एक्स्ट्रा मिनिटं पाहिजेत की नाही. मराठी पटपट आपला समजत जातं. मराठी पण असं काही एवढं सोपं नसतं, पण ठीकठाक मार्क निघतात, चांगले मार्क निघतात. तसं इंग्रजीचं नाही. सो इंग्रजीला वाचून समजून घेणं, त्याची प्रोसेस करणं, एलिमिनेशन करणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे कुणीही मराठीचा पॅसेज आणि इंग्रजीचा पॅसेज सुरुवातीला घेऊ नका. हे मी का सांगतोय, इंग्रजीला पाहायला गेलं तर मागच्या बऱ्याचशा मेन्समध्ये 2019 राज्यसेवा असेल, 22 राज्यसेवा असेल, कंबाईनच्या 21 मेन्स असतील, किंवा आता 23 गटकची मेन्स असेल, सलग पाहायला गेलं तर 50 पैकी मला इंग्रजीला 42 प्लस स्कोर राहिलेला आहे. प्रत्येक मेन्सला 42, 43, 44 रेंजला असतो. 2019च्या मेन्सला 47 स्कोर होता 50 पैकी, एमपीसीचा राज्यसेवेचा. राज्यसेवेला 50-50 बॅटर पहिल्यापासूनच आहे, पण सेकंड कीनं तो 44ला आला. त्यामुळं एवढा स्कोर माझा मिनिमम असतोच. म्हणून तुम्हाला मी एवढं सांगतो, स्ट्रॅटेजी माझी काय असते, ग्रामर आणि वोकॅब्युलरीमधनं पटपट मार्क गोळा करणे. ग्रामरमधनं मार्क गोळा केले, मला बऱ्यापैकी मार्क मिळून जातात. वोकॅब्युलरी 2-3 प्रश्न नाही जरी आले, स्किप केले तरी चालते. सगळेच अटेम्प्ट करणं महत्वाचं नसतं, ॲक्युरसी ठेवणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. त्या पॅसेज फक्त लक्षात ठेवा, समजून उमजून तुम्हाला त्याचा प्रश्नाचा अर्थ समजून उत्तर काढावं लागेल. ठीक आहे. आता महत्वाचं काय आहे तर नियोजन करणं महत्वाचं आहे. आपल्याकडे 2 आगामी परीक्षा आहेत, एक आहे 17 मे आणि एक आहे 7 जून. जर गट ब ची मुख्य परीक्षा पाहिली, ती आहे 17 मेला. जवळपास ऑन अन ॲव्हरेज 100 दिवस सध्या शिल्लक आहे. आणि गट क ची मुख्य परीक्षा पाहिली 7 जूनला आहे, जवळपास 120 दिवस शिल्लक आहे. जर बघा, एक म्हणजे काय आहे, जर समजा विद्यार्थ्यांच्या दोन्ही पूर्वपरीक्षा निघत असतील, त्यांना सिलेबस तर एकच आहे, सिलेबस तर वेगळा नाहीच आहे. ठीक आहे. हा, त्यांचं टार्गेट कदाचित वेगळं काही असेल. फॉर एक्झाम्पल की सर आमचा स्कोर कमी आलाय, तर आम्ही आता काय करू, त्याने लक्षात ठेवायचं जून जुलैला पुन्हा पूर्वपरीक्षा होणार आहे. तुम्ही प्रोसेसमध्ये अभ्यास करत राहा. ठीक आहे. ज्यांना असं वाटते की सर आम्ही आता काय करू, आमचा स्कोर येत नाहीये, त्यांनी आतापासून मेन्सचा पण अभ्यास चालू करून घ्या. मेन्स काही वेगळं नाहीये, फक्त भाषा क्रमांक पहिला जो पेपर आहे, पेपर 1, तो फक्त बदलून जातो मेन्सला. बाकी पेपर सेकंड हा आधी आपण पेपर तुमच्या पूर्वपरीक्षेला पण केलेला आहे. जीएस पूर्वपरीक्षा केलेला आहे, विज्ञान केलेलं आहे, चालू घडामोडी केलेला आहे. फक्त तंत्रज्ञान आणि कायदे हे 2 घटक वेगळे असतात, ज्याला आपण थोडंसं मेन्सला वेटेज जास्त देतो. ठीक आहे, आपण त्याच्या सुद्धा एका लेक्चरला बोलूया. ओके. आता 100-120 दिवस जर मी प्लॅन केला, तर मग प्लॅन मध्ये काय करायचंय, पहिली गोष्ट व्याकरणाची परिपूर्ण तयारी करा. आपल्या बॅच मध्ये आपण सगळे लेक्चर्स करणार आहोत, काही लाईव्ह आणि काही रेकॉर्डेड द्यायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपला सिलेबस पटपट होऊन जाईल. यामध्ये आपण लक्षात ठेवायचं, इंग्रजी व्याकरण पूर्णपणे कव्हर करतोय. त्याचबरोबर जी आपली मुख्य परीक्षेची बॅच आहे, त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी सगळ्या कव्हर करत आहोत. ठीक आहे. वोकॅबकडे दुर्लक्ष नको, अजिबात दुर्लक्ष करू नका. मी तुम्हाला मगाशी फक्त तोंडी पॅटर्न सांगितला. एकदा तुमच्या समोर आयोगाचा पेपर येऊ द्यात, त्या आयोगाच्या पेपर तुम्हाला समजेल कसे प्रश्न विचारले जातात. जोपर्यंत प्रश्नांची ओळख होत नाही, तोपर्यंत तुम्हाला अभ्यासाला जास्तीत जास्त फायदा होणार नाही. म्हणून PYQ एकदा चांगले चाळा. गट ब आणि गट क चे 23-24 मुख्य परीक्षा पेपर सगळे तुमच्या फोल्डरमध्ये डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. दुर्लक्ष करू नका अजिबात. दररोजचा सराव ठेवत चला. टॉपिक संपला, त्याच्यावर आयोगाचे प्रश्न कसे विचारले जातात, आयोगाचं काय म्हणणं आहे, हे त्याचे जास्त फोकस करा. त्यानंतर PYQचं विश्लेषण म्हणजेच काय, 23-24 किंवा यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल असतील तर तुम्ही, म्हणजे बाहेर पुस्तकं सुद्धा मार्केटला आहेत, तुम्ही एक पुस्तक घ्या, त्यामध्ये आयोगाने कसे प्रश्न विचारले आहेत बघा. शब्दांजाती महत्वाच्या आहेत का, वोकॅब्युलरी महत्वाची आहे का, कशा प्रकारे वोकॅब्युलरी विचारली जाते, असे अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते. म्हणून या 3-4 गोष्टी अजिबात मिस करू नका. 100 दिवसामध्ये आपण सरासरी चांगला सिलेबस कव्हर करतो. 1.5-2 महिन्यामध्ये चांगला अभ्यासक्रम पूर्ण होऊन तुमच्याकडे शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन, तुमच्या नोट्स, तुमच्या टेस्ट वगैरे हे सगळंच तुम्हाला करता येईल. हे तुम्हाला असा प्लॅन करायचा आहे. काय विद्यार्थी काय करतात, डिरेक्टली चालू केलं, करून ठेवलं, 2 महिने स्किप केलं. अजिबात नाही. 17 मे आहे तर 15 ते 16 मे पर्यंत, शक्यतो 15 मे पर्यंत तुमचा कंटिन्युअसली लँग्वेजचा अभ्यास हा कंटिन्यू झालाच पाहिजे. मराठी घ्या, इंग्रजी घ्या, दररोज न चुकता 2 तास तुमच्या लँग्वेजला द्या. 1-1.5 तास मराठी, 1-1.5 तास इंग्रजी, बाकी 3-4 तास, 6 तास तुम्ही जीएस पण बाकीचं करू शकता. ठीक आहे. सो ज्यांचं मुख्य परीक्षा प्लॅनिंग आहे 17 मे, 100 दिवस आहेत. लगेच 20 दिवसानंतर तुम्हाला गट क ची मुख्य परीक्षा द्यायची आहे.
हे लक्षात ठेवायचं, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असणार आहात. गट ब झाली, थोडं 2-3 दिवस गॅप घेतला, पटकन लगेच 2-3 दिवस जास्त गरज पण नाहीये, 1-2 दिवस गॅप घेतला, पटकन गट का मेन्सला लाग. वेगळं काही करायचं नाहीये, फक्त तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सो आगामी काळामध्ये इंग्रजी व्याकरण करायचं असेल तर हे लक्षात ठेवा, सिलेबस पूर्ण कव्हर झाला पाहिजे. त्याचसोबत आयोगाचा पॅटर्नची ओळख झाली पाहिजे. कसे प्रश्न विचारतात, आपण टॅकल करू शकतो का, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहेत. मी बऱ्याच वेळा असं सांगतो की पेपर 2 तर आहेच, पेपर 2 100% द्यायचाच आहे, पण पेपर 1 तुम्हाला जास्त सिलेक्शन चान्सेस वाढतात. याचं कारण असं आहे, तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये विद्यार्थ्यांना 100 पैकी 75 स्कोर हा कॉमन आहे. 100 पैकी काय काय विद्यार्थी 80+ पण जातात आणि 100 पैकी विद्यार्थी 85+ पण जातात. आता प्रत्येकाचा आपापला वेगळा प्रश्न आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर पेपर 1 ला टार्गेट चांगलं केलं तर त्यातलं मराठी चांगलंच करून घ्या. तुम्हाला इथं मराठीला स्कोर करण्याचे चान्सेस जास्त आहेत. इंग्रजीला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, ऐन टायमाला काही गोष्टी आठवत नसतात, तसं मराठी नाहीये. मराठीला विद्यार्थ्यांना 50 पैकी 45 सुद्धा स्कोर होतात इंग्रजीला. मग तुम्ही साधा विचार करा, जरी समजा तुम्ही 45 मराठीच्या स्कोरला गेला आणि इंग्रजीला मिनिमम 35 जरी आला, तुमचा जवळपास 80 स्कोर होणार आहे. माझं म्हणणं आहे 75+ आरामात तुम्ही मेंटेन ठेवता. इथे लक्षात, कारण का GS 2 ला पण डावलायचं नाही, 75चा खेळ लक्षात ठेवायचा. 75+ जर केलं तुम्ही त्या लिस्टमध्ये असणार आहात. फक्त GS 2 ला पण त्या रेंजला स्कोर आणा. आता प्रत्येकानं आपापलं वेगळं बघा. मी असं म्हणतोय, गट ब मध्ये STI, PSI, ASO हे जे पद आहेत यामध्ये तुम्हाला 145-50+ स्कोर करणं गरजेचंच आहे. एकतर जागा नॉमिनल असतात आणि थोडंसं कॉम्पिटिशन जास्त असतं. ज्या गट क दर्जाच्या पोस्ट असतात, लिपिक असेल, कर सहाय्यक असेल किंवा अजून कुठल्या पोस्ट असतील, आता लिपिकला जागा जास्त असतील समजा, तर तुम्हाला 140च्या आसपास तुम्हाला स्कोर सफिशियंट आहे. पण टार्गेट माझं आहे दोन्ही परीक्षांना, ते म्हणजे 150+ टार्गेट आहे. पेपर 1 75+, पेपर 2 70-75ची लेवल. इथे लक्षात. सो पेपर 1 काही करून तुम्हाला सिलेक्शन देऊ शकतो. ज्याचा पेपर 1 चांगला आहे, पेपर 2 त्याला मिनिमम चांगले मार्क मिळतात 70च्या रेंजला, तो विद्यार्थी नेहमी लिस्टमध्ये असणार आहे. तुम्ही लिस्टमधल्या विद्यार्थ्याशी तुम्ही थोडंसं एकदा चेक करा. कट ऑफ लागणार म्हणजे काय, जो शेवटचा विद्यार्थी सिलेक्ट होणार असतो त्याचे मार्क्स सुद्धा एवढे असतात, 145-150च्या लेवलला असतात. ज्याचं टार्गेट गट ब आहे, गट ब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर हा 150च्या लेवलला आणलाच पाहिजे. जास्त दिला तुम्हाला चांगला उत्तम स्कोर आहे, तुम्ही रँकमध्ये चांगलं जा. ठीक आहे, ओके. आणि त्यासाठी आपण इंग्रजी व्याकरणासोबतच आपण विशेष गट ब आणि गट क मुख्य परीक्षेची बॅच लॉन्च केलेली आहे. यामध्ये इंग्रजी व्याकरण आपण सुरुवात करत आहोत, म्हणून म्हणलं कुठलीही वेळ दवडण्यापेक्षा यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. बाकी लेक्चर सुरुवात झालेली आहेत. मग यामध्ये कदाचित वेगळं GSचा घटक असेल किंवा अजून काय घटक असेल. येथे लक्षात, यामध्ये सिलेक्शन झालेलेच विद्यार्थी तुम्हाला शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. त्यांनी आपापल्या ठिकाणी सुद्धा पोस्ट काढलेले आहेत किंवा मुलाखतीपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला अनुभवातून तुम्हाला तसं शिकवलं जाईल. इथे लक्षात, काही जरी तुम्हाला वाटलं तुम्ही ह्या नंबरला संपर्क साधू शकता. नसेल तर महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला ही बॅच अवेलेबल आहे, एकदा पाहून घ्या. जर तुम्हाला त्यातनं फायदा होत असेल, टीचिंग समजत असेल तरच घेऊ शकता. इंग्रजी व्याकरण थोडंसं काही ठिकाणी त्याच्यामध्ये थोडा गॅप पडला होता, पण ते आपण कंटिन्यूस घेणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2च्या स्ट्रॅटेजी पासून आपण पूर्णपणे लेक्चर सुरुवात करत आहोत. येथे लक्षात, बाकी GS लेक्चर यामध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत, एकदा जाऊन पाहू शकता. आवडल्यास नक्की घ्या, अदरवाईज काही नाही, तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर जे MPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. इंग्रजी व्याकरण हे अजिबात अवघड नाही, पण लक्षात ठेवायचं, आपल्या मनामध्ये अवघड शब्द हा पहिल्यापासून एक फिट झालेला आहे. भीती सगळ्यांनाच आहे, कारण जेव्हा तुम्ही विचार करता, जर STI, ASO किंवा PSI किंवा अजून कुठल्या पोस्ट असतील, S13, S14च्या वरती स्केल आहे. मग जर समजा ते स्केल तुम्हाला अचीव करायचं आहे पेमेंटमध्ये, किंवा तुम्हाला उद्या चांगला जॉब हवा असेल, काही ठिकाणी विषय अवघडच असतील ना, पण एवढं नाही की सिलेक्ट होत नाही. जर समजा तो विषय अवघड असता खूप, तर कुणीतरी सिलेक्ट झाला असतं का? पण विद्यार्थी टॉप करतात, विद्यार्थी लिस्टमध्ये येतात, याचा अर्थ काय, इथं आपण सुद्धा येऊ शकतो. सो मनामध्ये हे पहिला प्रश्न किंवा त्याचं हे काढून टाका की हा विषय मला अवघड जातो. या जगामध्ये असं अवघड काहीही नाही, फक्त आपण ती एक मनामध्ये अशी इमेज करतो की अवघड आहे. इथे लक्षात, अवघड असतं तर इंग्रजीला सुद्धा 50 पैकी 42 मार्क पाडणं सोपं नसतं, 44 मार्क पाडणं सोपं नसतं. पण विद्यार्थ्यांना 50 पैकी 44-45 मार्क पडत आहेत. तुमचं काम काय आहे, मराठीमधून चांगला स्कोर घ्या,
तुमचं मराठी चांगलं असणं गरजेचं आहे. कारण का सांगतोय, मराठीला जास्त चान्सेस वाढतात 42+. इंग्रजीला तुम्हाला 35-40 रेंज आणली, तुमचा स्कोअर 78-80 लेवलला जातो. म्हणून लक्षात ठेवायचं, टार्गेट सेट करताना मराठी इंग्रजी दोन्ही टार्गेट सेट करत चला. इंग्रजी 40+ स्ट्रॅटेजी लेक्चरचं नाव जरी असेल तर लक्षात ठेवायचं मराठी चांगलंच झालं पाहिजे आणि मराठी चांगलं करता येतं. थोडा एक्स्ट्रा वेळ द्या, दररोजची वोकॅब्युलरी दररोज करत चला, विषय समजून घ्या, PYQ अनालिसिस करून टाका, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, वारंवार वोकॅब्युलरी वेळ द्यावा लागेल. वोकॅब्युलरी असा विषय नाहीये की महिनाभर अभ्यास करतो मग निवांत पेपरच्या वेळी काढतो, तसं नाहीये. सेकंड लास्ट डे पर्यंत, मग अशी काय म्हटलं मी, 17 मेला परीक्षा आहे, 15 मेच्या त्या दिवसापर्यंत ट्रॅव्हलिंग करत असाल, कारण पुण्यामध्ये मेन्स होते म्हणजे बरेच लोक पुण्यामध्ये येतात, 15 मेच्या दिवशीपर्यंत तुमचा सगळा अभ्यास सुरूच पाहिजे. फक्त जास्त लेंदी नाही, पटपट एकदा डोळ्याखालून काय काय प्रश्न तुम्ही घेऊ शकता, वोकॅब्युलरी वाचू शकता की नाही याचा अंदाज ठेवायचा. वोकॅब्युलरीला मराठी आणि इंग्रजीला नाही जरी म्हणलं 15 ते 18 प्रश्न आहेत. मराठीला 17-18 प्रश्न, तुमच्या इंग्रजीला पण तेवढेच प्रश्न असतात. मग विचार करा की आपल्याला जवळपास 30-35 मार्क या फक्त एकाच घटकावर मिळणार आहेत 100 पैकी. मराठीचे 17-18 आणि इकडे 17-18. मग हे लक्षात ठेवा की तुमचं स्ट्रॅटेजी करणं महत्वाचं. 100 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करा, PYQ व्यवस्थित करून घ्या, सराव करत चला, उजळणी करत चला, हे जास्त महत्वाचं आहे. 1.5-2 महिन्यामध्ये पूर्णपणे बॅच संपते. पण मुद्दा असा आहे, बॅच संपणं म्हणजे सिलेक्शन होणं नाहीये. बॅच संपण्याबरोबरच माझा अभ्यास असा चालू आहे का, मी PYQ दररोज एकदा बघतोय का, सराव मी जास्त चांगला करतोय का, प्रश्न स्वतः मी तयार करतोय का, हे सुद्धा करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सांगत चला की MPSC मुख्य परीक्षा बॅच आपण स्पेशल मुख्य परीक्षा बॅच लॉन्च केलेली आहे, त्याचे लेक्चर सुद्धा चालू झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय हिंद.